नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिझनिंग मधील कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका हा टॉपिक बघणार आहोत. पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC किंवा NMMS या परीक्षांमध्ये 1 मार्कसाठी फिक्स क्वेश्चन या टॉपिकवरच येत असतो. मग आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6 ट्रिक्स सांगणार आहेत, ज्या ट्रिकचा वापर करून आपण कोणतीही डेट दिली तर त्याचा डे आपण काढू शकतो. मग आता चला सुरुवात करूयात बेसिक कन्सेप्ट पासून. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. शेवटी आपण काही MPSC किंवा तलाठी भरतीसाठी जे परीक्षेसाठी येऊन गेलेले प्रश्न आहेत तर त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात बेसिक कन्सेप्ट पासून. मग आता बघा, पहिला बेसिक कन्सेप्ट काय असतो की वीक डे आणि व्हॅल्यू. मग कोणताही डे असेल तर त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करणार आहे बघा. तर जे आपले आठवड्याचे वार असतात, सोमवार पासून मंगळवार नंतर बुधवार, मग असे जे प्रत्येक वार असणार तर त्या वारासाठी आपण एक व्हॅल्यू लक्षात ठेवणार आहे. मग ते कसं करणार बघा. तर रविवार पासून सुरुवात करणार. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मग आता संडेसाठी व्हॅल्यू काय घ्यायची बघा, 0 घ्यायची आणि त्याच्यानंतर क्रमाने व्हॅल्यू घेत जाणार आहे आपण. मग मंडेसाठी किती येणार, 1. त्याच्यानंतर ट्यूजडेसाठी 2 आली, वेनसडेसाठी 3 येणार आहे, थर्सडेसाठी 4 येणार, फ्रायडेसाठी 5 येणार आणि सॅटर्डेसाठी 6 येणार. म्हणजे प्रत्येक दिवसासाठी आपण काय काढून घेतले, एक व्हॅल्यू काढून घेतली. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय असणार आहे तर नॉर्मल इयर आणि लीप इयर. मग आता बघा, लीप इयर आणि नॉर्मल इयर मध्ये काय फरक असतो तर ते बघूयात आता. मग नॉर्मल इयर मध्ये दिवस किती असतात तर 365 दिवस असतात आणि लीप इयर मध्ये किती असतात तर 366 दिवस असतात. मग दोन्हींमध्ये काय फरक असतो तर लीप इयर ज्यावेळेस येतं तर त्यावेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात आणि बाकीच्या वेळेस जे नॉर्मल इयर असणार तिथं फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात. मग लीप इयर म्हणजे काय हे समजून घेऊयात बघा. लीप इयर जे आहे तर ते दर 4 वर्षांनंतर रिपीट होत असतं. मग लीप इयर कसं शोधायचं तर जे कोणता इयर दिलेलं असणार त्याच्या शेवटचे जे 2 अंक असणार त्याला जर 4 पूर्ण भाग जात असेल तर त्याला आपण म्हणतो लीप इयर. म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं बघा, 1996. मग आपल्याला चेक करायचं 1996 लीप इयर आहे की नॉर्मल इयर आहे. मग काय करणार, हे जे शेवटचे 2 डिजिट आहेत 96 घेतले आपण आणि त्याला 4 डिवाइड करायचं. मग 4 डिवाइड केल्यानंतर 4 2 8 आणि 4 चौक 16. म्हणजे इथं रिमाइंडर किती राहिला तुमचा, 0 राहिला. म्हणजेच काय झालं, 96ला 4 पूर्ण भाग गेला. म्हणजे 1996 काय असणार आहे, लीप इयर असणार. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघतोय आपण ऑड डे. मग ऑड डे म्हणजे काय की दिलेले जे दिवस असतील तर त्या दिवसांना 7 डिवाइड केल्यानंतर ना जर काही रिमाइंडर शिल्लक राहणार आहे ते रिमाइंडर म्हणजेच काय असणार आपले ऑड डे असणार आहे. म्हणजे जर आपल्याकडे 23 दिवस असतील तर 23 दिवसांसाठी ऑड डे फाइंड करायचं आपल्याला. तर 23 भागिले 7 केलं तर किती येणार आहे, 7 त्रिक 21. म्हणजे राहिला रिमाइंडर किती, 2 राहिला. म्हणजे 2 डेज काय झालं, ऑड डेज झाले. मग तसेच नॉर्मल इयर साठी जर फाइंड करायचं म्हणलं तर नॉर्मल इयर किती दिवसांचं असतं, 365 दिवसांचं असतं. मग 365 भागिले 7 केलं तर रिमाइंडर किती मिळतो आपल्याला, 1 डे. म्हणजे ज्यावेळेस नॉर्मल इयर असेल त्यावेळेस ऑड डे किती येणार आहे तर 1 डे येणार आहे. मग तसंच लीप इयर साठी शोधायचं म्हणलं तर लीप इयर किती दिवसांचं असणार आहे, 366 दिवसांचं असतं. मग 366 भागिले 7 केलं तर रिमाइंडर किती शिल्लक राहतोय, 2 दिवस राहतोय. म्हणजे काय झालं, उत्तर काय मिळालं की ज्यावेळेस लीप इयर असणार आहे त्यावेळेस ऑड डेज किती येणार आहे तर 2 दिवस येणार आहे. याच पद्धतीनं प्रत्येक महिन्याचे ऑड डेज जर काढायचे म्हणले तर कसे काढायचे बघा. जानेवारी महिन्यामध्ये किती डेज असतात तर 31 असतात. मग 31ला 7 आपण ज्यावेळेस डिवाइड करतो त्यावेळेस रिमाइंडर किती राहतोय, 3 राहतोय. म्हणजे जानेवारी महिन्यासाठी ऑड डेज किती येणार आहे, 3 येणार आहे. मग हीच कन्सेप्ट आपण प्रत्येक 31चा जो महिना असणार आहे त्याच्यासाठी आपण युज करू शकतोय. म्हणजे बघा, मार्च मध्ये 31 दिवस असतात म्हणजे मार्चचे पण ऑड डेज 3 येणार आहे. त्याच्यानंतर ना मे महिन्यामध्ये 3 येणार आहे. त्याच्यानंतर जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, ऑक्टोबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये या सगळ्या महिन्यांचे ऑड डे किती येणार आहेत तर 3 येणार आहे. त्याच्यानंतर बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 केस येतील. एक असेल 28 आणि एक असेल 29. ज्यावेळेस नॉर्मल इयर असेल त्यावेळेस फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात आणि ज्यावेळेस लीप इयर असेल त्यावेळेस 29 दिवस असतात. मग ज्यावेळेस आपण नॉर्मल इयर साठी काउंट करतोय त्यावेळेस रिमाइंडर 0 राहतो. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात ज्यावेळेस नॉर्मल इयर असेल त्यावेळेस तुमचे ऑड डेज 0 असतील आणि ज्यावेळेस लीप इयर असेल त्यावेळेस ऑड डे किती येणार आहे, 1 येणार आहे. मग त्याच्यानंतर ना मार्चचं आपण काढून घेतलं म्हणजे 31चे सगळे काढून घेतलेले आहेत. आता 30 साठी बघूया. मग ज्यावेळेस 30 असेल बघा, एप्रिल साठी घेतलं बघा. एप्रिलमध्ये 30 दिवस असतात. 30ला 7 डिवाइड केलं रिमाइंडर राहतोय 2.
म्हणजे ज्यावेळेस 30चे महिने असतील तर त्या सगळ्यांसाठी ऑड डे किती असणार आहे? 2 असणार आहे. मग जसं एप्रिलचं काढून घेतलं तसंच जूनसाठी येणार आहे. त्याच्यानंतर ऑगस्ट झाला, सप्टेंबरसाठी येणार आणि नोव्हेंबरसाठी येणार. म्हणजे आपण 12 जे आपले 12 महिने होते तर 12ही महिन्यांचा आपण ऑड डे काढून घेतलेले. आता आपण पहिली ट्रिक बघतोय बघा. ह्या पहिल्या ट्रिकचा हा चार्ट आहे की ऑड डे शॉर्टकट टेबल आहे. तर हा टेबल आपल्या लक्षात असेल तर अगदी 5 सेकंदामध्ये कोणतंही आपण उत्तर काढू शकतो. पण आता बघा, एका वर्षासाठी ऑड डे किती असतात? मगाशीच आपण बघितलं, 1 वर्ष जर असेल तर ऑड डे किती येतो? 1 येतो. त्याच्यानंतर लीप इयर साठी ऑड डे किती असतात? 2 असतात. 100 वर्षांसाठी ऑड डे किती असतात? तर 5 असतात. त्याच्यानंतर 200 वर्षांनंतर ऑड डे किती येतात? तर 3 येतात. 300 वर्षांनंतर ऑड डे किती येतो? तर 1 येतो. आणि 400 वर्षांनंतर ऑड डे 0 येतात. म्हणजेच काय कळलं आपल्याला की 400 वर्षांनंतर ते सायकल परत एकदा रिपीट होत असतं. म्हणजेच इथं महत्वाचा पॉइंट काय आहे की 400 वर्षांनंतर आपलं कॅलेंडर हे रिपीट होत असतं. आता सुरुवात करूयात दुसऱ्या ट्रिकला. बघा, पुढची ट्रिक काय आहे? इयर बेस्ड डे कॅल्क्युलेशन. म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्हाला एखादा इयर दिलेला असेल आणि त्या दिवशीचा मार्क काढायचा असेल तर काय करायचं? त्याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो बघा. इयर कोड प्लस मंथ कोड प्लस डेट. जी कोणती तुम्हाला डेट दिली आहे तर ती डेट येणार आहे, प्लस लीप इयर करेक्शन. लीप इयर करेक्शन म्हणजे काय की ते लीप इयर आहे का? मग जर लीप इयर असेल तर त्याच्यासाठी कोड वेगळा असणार आहे आणि नॉर्मल इयर असेल तर कोड वेगळा असणार आहे. मग या सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याला 7ने डिवाइड करायचं. 7ने डिवाइड केल्यानंतर जो काही रिमाइंडर राहणार आहे तर तो रिमाइंडर म्हणजे तुमचा ऑड डे आला. आणि ऑड डे तुम्हाला माहिती आहे, मग अशी आपण पाहिलं होतं. मग आता बघा की मंथ कोड काय असतात ते. हे थोडेसे कोड तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. एकदा तुमचे कोड पाठ झाले की कोणताही प्रश्न येऊ देत, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर 100% सोडवू शकता. मग आता बघा, मंथ कोड बघतो आपण. जानेवारीसाठी मंथ कोड काय असतो? तर 0 असतो. आणि ते जर लीप इयर असेल तर मंथ कोड काय घ्यायचा? 6 घ्यायचा. म्हणून आपण फॉर्म्युलामध्ये इथं लीप इयर करेक्शन लिहिलेलं. मग आता त्याच्यानंतर फेब्रुवारी महिना असेल तर फेब्रुवारीसाठी लीप इयर असेल तर 2 येणार आहे. अदरवाईज किती असणार आहे? 3 असणार आहे. मार्च साठी पण 3 येतं. एप्रिल साठी 6 येतो. मे साठी 1 येतो. जून साठी 4 येतो. त्याच्यानंतर जुलै साठी 6 येतो. ऑगस्ट साठी 2 येतो. सप्टेंबर साठी 5 असतो. ऑक्टोबर साठी 0 असतो. नोव्हेंबर साठी 3 असतो आणि डिसेंबर साठी 5 असतो. मग तुम्ही पाठ करताना ह्यांना सेपरेट सेपरेट केलं तरी चालेल. म्हणजे 3-3चे तुम्ही एकत्र पाठ करू शकता. बघा, नोव्हेंबर, त्याच्यानंतर मार्च आणि फेब्रुवारी नॉर्मल इयर असेल तर असं तुम्ही त्याचा सेपरेट चार्ट करून पाठ केलं तरी चालेल. आता इयर कोड कसा काढायचा तर ते बघूया. इयर कोड साठी काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? लास्ट 2 डिजिट प्लस लास्ट 2 डिजिट डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 7. आता फॉर्म्युला बघितल्यानंतर नक्कीच टेन्शन आलं असेल किंवा फॉर्म्युला बघितल्यानंतर असं वाटत असेल हे खूप अवघड आहे. इझी करूयात, चला. मग आता 2024चा आपल्याला इयर कोड काढायचा आहे. मग 2024चा इयर कोड कसा काढायचा? आता काय सांगतो आपण? लास्ट 2 डिजिट. मग 2024चे लास्ट 2 डिजिट कोणते झाले? 24 झाले. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय? लास्ट 2 डिजिट डिवायडेड बाय 4 करायचं. मग 24ला 4ने डिवाइड केलं तर उत्तर किती येणार आहे? 6 येणार आहे. इथं काय करायचं? रिमाइंडर जर येत असेल तर इग्नोर करायचं. इग्नोर रिमाइंडर म्हणजे काय करतो आपण? फक्त डिवाइड केल्यानंतर जे काय आन्सर येतं ते घेतो. जर इन केस जर रिमाइंडर येत असेल तर रिमाइंडर इग्नोर करणार आहे. मग 24 अधिक 6 केलं, उत्तर आलं 30. आणि 30ला काय करणार आहे आपण? 7ने डिवाइड करणार आहे. मग 30ला 7ने डिवाइड केलं, उत्तर किती आलं बघा? 7 चोक 28. रिमाइंडर राहिला 2. इथं घेताना ज्यावेळेस 7ने डिवाइड करतो त्यावेळेस आपण रिमाइंडर घेतोय, हे लक्षात ठेवा. इथं ज्यावेळेस आपण 4ने डिवाइड करतो त्यावेळेस जो काय उत्तर येणार आहे, तुमचा भागाकार जो लागलेला आहे तर ते उत्तर घेतो आणि इथं घेताना रिमाइंडर घेतो. एवढी फक्त गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे 2024चा इयर कोड किती झाला? 2 झालं. आता नक्कीच तुम्हाला सोपं वाटत असेल. आता आपण जी ट्रिक पाहिली तर त्या ट्रिकचा वापर करून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघूया. प्रश्न दिला तुम्हाला 15 ऑगस्ट 2025 दिवशी कोणता वार होता तर ते शोधायचं आपल्याला. मग एक्झाम्पल ज्यावेळेस एक्झाम मध्ये असा प्रश्न येईल तर त्यावेळेस तुम्ही प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक महिना कॅल्क्युलेट करत बसणार का तर नाही, कारण आपल्याला एक्झाम मध्ये तेवढा वेळ नसतो. त्यामुळे कमी वेळात आपल्याला उत्तर काढायचं. आता कसं काढणार बघा. पहिली स्टेप काय असते की इयर कोड काढायला लागेल. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय असणार आहे तर मंथ कोड करायचा. तिसरी स्टेप काय? डेट. डेट म्हणजे काय? कोणती डेट दिली ती. डेट किती दिली? 15. म्हणजे याचं डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळेल 15.
त्याच्यानंतर मंथ कोड पण आपण मगाशी पाहिलेला. मंथ कोड ऑगस्ट साठी मंथ कोड किती होता, तर 2 होता. मग ते लिहून घेतलं. आणि शेवटी काय करणार, ह्या सगळ्यांची आपण ऍडिशन करणार आणि त्या ऍडिशनला डिवायडेड बाय 7 केल्यानंतर जो काही रिमाइंडर शिल्लक राहणार आहे तेच आपले ऑड डे असणार आहे आणि मग तो वार आपला येणार. मग बघा चला, आपल्याला आधी इयर कोड करावं लागेल. मग इयर कोणतं दिलंय, 2025. मग इयर कोड साठी काय करतो आपण, पहिल्यांदा जे ह्याचे 2 लास्ट डिजिट आहेत ते घेतो. मग पहिल्यांदा 25 घेतले, अधिक 25 भागिले 4 करतो. मग 25 भागिले 4 केलं, उत्तर किती येणार आहे, तर 25 ला 4 ने डिवाइड केलं तर उत्तर आलं 6. मग अशाच मी तुम्हाला सांगितलं की रिमाइंडर जो असणार आहे तो इग्नोर करणार आहे आपण. त्यामुळे रिमाइंडरचा इथं काही संबंध येणार नाही. आपण फक्त जे काय उत्तर होतं ते घेतलं. मग 25 अधिक 6 केलं तर उत्तर किती आलं, 31 आलं. त्या 31 ला आपण 7 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे बघा, 7 चोक 28 आणि 29, 30, 31. इथं घेताना ज्यावेळेस 7 ने डिवाइड करतो त्यावेळेस आपण काय घेतो, रिमाइंडर घेतो. म्हणजे इयर कोड किती आला ह्याचा, 3 आला इयर कोड. मग आता ह्या सगळ्यांच्या फॉर्म्युलासाठी काय असतं, या तिन्हींचे ऍडिशन करणार आहे आणि त्याला 7 ने डिवाइड करणार आहे. मग इयर कोड आलेला आपला 3, मंथ कोड होता 2, त्याच्यानंतर डेट दिलेली 15. या सगळ्यांची ऍडिशन करायची आणि त्याला 7 ने डिवाइड करायचं. मग बघा किती येते, 15 आणि 3 18, 18 आणि 2 किती झाले, 20 झाले. मग 20 भागिले 7 केलं तर उत्तर किती येणार आहे बघा, 7 दुने 14 आणि राहिले 6. म्हणजे रिमाइंडर किती राहिला, 6 राहिला. मग 6 ऑड डे म्हणजे 6 हा कोड कोणासाठी होता, कोणत्या दिवसांसाठी कोड होता, तर 7 हा आपण मगाशी बघितलेला सॅटरडे साठी कोड होता. म्हणजे काय असणार आहे बघा, 15 ऑगस्ट 2025 दिवशी कोणता वार असणार आहे, तर शनिवार असणार आहे. मग हे कोड कसे घेतलेले आपण, की पहिला कोड आहे म्हणजे 0चा कोड आहे तो आपण रविवारला देणार आहे. मग त्याच्यानंतर सोमवार, मंगळवार, बुधवार असं 0 पासून काउंट केलं तर शनिवारी किती येतोय कोड आपला, 6 येतोय. म्हणजे 15 ऑगस्ट 2025 ला कोणता वार असणार आहे, तर शनिवार असणार आहे. आता अजून एक एक्झाम्पल बघूयात बघा. 7 जून 1997 ला कोणता वार असेल असा प्रश्न तुम्हाला विचारला. मग काय करणार, पहिल्यांदा इयर कोड काढायचा. इयर कोड कसा काढून घेतो, तर जे इयर दिले त्याचे लास्टचे 2 डिजिट घ्यायचे. म्हणजे आले 97 अधिक हे जे लास्ट 2 डिजिट आहेत त्याला 4 ने डिवाइड करायचं. मग 4 ने डिवाइड केल्यानंतर जे काय उत्तर येईल ते आपण उत्तर घेतो. म्हणजे 4 2 8 आणि 4 चौक 16. आता एक रिमाइंडर राहतोय तर तो आपण घेणार नाही. मग आता काय करणार, 97 अधिक 24 केले, उत्तर आलं 120 आणि जे 120 आले त्याला 7 ने डिवाइड करून रिमाइंडर जो शिल्लक राहणार आहे तर तो घेणार आहे आपण. मग किती रिमाइंडर येतोय बघा, 7 1 7 राहिले 5, 7 7 49. म्हणजे रिमाइंडर किती झालं, 2 झाला. म्हणजे 1997चा इयर कोड किती आलाय, तर 2 आला. आता त्याच्यानंतर मंथ कोड फाइंड करायचा. मग आता जून साठी मंथ कोड किती असतो, मग असे पाहिलं आपण जून साठी मंथ कोड येणार आहे 4 येणार आहे. नंतर त्याच्यानंतर बघा डेट किती दिली, तर 7 दिली. मग आता शेवटची स्टेप काय असणार आहे आपली, की हे जे आलेत बघा, इयर कोड 2 आलाय, त्याच्यानंतर मंथ कोड 4 आलाय आणि डेट 7 दिली, त्या सगळ्यांची बेरीज करायची आणि बेरजेला काय करणार आहे, 7 ने डिवाइड करणार आहे. म्हणजे किती झाली बघा, 2 अधिक 4 अधिक 7 भागिले 7. मग आता 7 आणि 4 11, 11 आणि 2 13, 13ला 7 ने डिवाइड केलं तर उत्तर किती आलं, 6. म्हणजे 6 ज्या डेचा कोड असणार आहे तर तो आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग 6 कोणासाठी आहे बघा, 6 सॅटरडे साठी आहे. म्हणजे 7 जून 1997 ला कोणता वार असणार आहे, तर सॅटरडे असणार. फक्त हा प्रश्न सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते इयर लीप इयर आहे का नाही ते चेक करायचंय. कारण लीप इयर असेल तर करेक्शन असतं, त्याच्यामुळं हे लीप इयर आहे का नाही ते चेक करायचं. आता हे लीप इयर नव्हतं त्यामुळे आपण लीप इयर करेक्शन घेतलं नाही. पण जर एखाद्या एक्झाम्पल मध्ये लीप इयर असेल तर तिथं आपण लीप इयर करेक्शन आपल्याला घ्यावं लागणार आहे. आता ह्या ट्रिकचा यूज करून प्रत्येकानं आपापले बर्थडे कोणत्या दिवशी झाला, म्हणजे तुमचा जन्म कोणत्या दिवशी झालाय तर तो दिवस तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढची ट्रिक आहे बघा, की कॅलेंडर कधी रिपीट होतं. मग आता ही सगळ्यात फास्ट ट्रिक आहे. काय लक्षात ठेवायचं, जर नॉर्मल इयर असेल तर 6 वर्षांनी ते कॅलेंडर रिपीट होतं. ज्यावेळेस नॉर्मल इयर असेल त्यावेळेस ते 6 वर्षांनी रिपीट होणार आहे. आणि जर ते लीप इयर असेल तर ते कॅलेंडर 28 वर्षांनंतर रिपीट होतं. हे खूप फास्ट मध्ये होणारं कॅल्क्युलेशन्स आहे. काय लक्षात ठेवणार, नॉर्मल इयर असेल तर दर 6 वर्षानंतर ते कॅलेंडर रिपीट होतं आणि जर लीप इयर असेल तर ते दर 28 वर्षानंतर कॅलेंडर रिपीट होतं. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न विचारलेला असेल की एक्झाम्पल म्हणून घेऊयात आपण, 2017चं कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे. मग आता पहिल्यांदा काय करणार की 2017 कसलं वर्ष आहे ते शोधायला लागेल. मग 2017 तुम्हाला माहिती आहे नॉर्मल इयर आहे.
लीप इयर का नाही, तर 17ला 4 पूर्ण डिवाइड होत नाही, म्हणजे हे कसं येणार आहे, नॉर्मल इयर असणार आहे. मग नॉर्मल इयर किती वर्षांनंतर रिपीट होतं, 6 वर्षांनंतर. मग 2017 अधिक 6 केलं तर उत्तर किती आलं, 2023 आलं. म्हणजे 2017चं कॅलेंडर हे 2023ला रिपीट झालं असणार आहे. मग रिपीट होणं म्हणजे काय, की 2017ला एखाद्या तारखेला जो वार असणार आहे तर तोच 2023 मध्ये पण तो रिपीट असणार आहे. मग मला सांगा 2024 मध्ये 2024चं जे कॅलेंडर आहे तर ते कधी रिपीट होणार आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढची ट्रिक आहे बघा, डे आफ्टर ऑर बिफोर एक्स डेज. मग ही ट्रिक कधी वापरायची, जर तुम्हाला प्रश्न असेल की इतक्या दिवसांनंतर कोणता वार येईल, म्हणजे बघा एक एक्झाम्पल घेतलंय, आज सोमवार आहे तर 100 दिवसांनी कोणता वार असेल, असा प्रश्न तुम्हाला विचारला तर मग त्यावेळेस काय करणार आहे बघा, जेवढे दिवस दिलेत, दिवस किती दिलेत, 100 दिलेत, मग त्या 100ला 7 डिवाइड करायचं. मग 7 डिवाइड करून जो काही रिमाइंडर राहील बघा, रिमाइंडर किती राहतोय, 7 एके 7 आले 3, 7 चौक 28, म्हणजे रिमाइंडर किती राहिला, 2 राहिला, म्हणजे 2 डेज येणार आहे. मग आता काय विचारलंय, 100 दिवसांनी कोणता वार असेल, म्हणजे काय की पुढे जायचंय आपल्याला, म्हणून काय करणार, सोमवारच्या पुढे आपण 2 दिवस पुढे जाणार आहे, म्हणजे सोमवार नंतर 2 दिवस सोडायचे, मंगळवार आणि बुधवार. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, बुधवार असणार आहे. म्हणजे आज जर सोमवार असेल तर 100 दिवसांनी कोणता वार येणार आहे, बुधवार येणार आहे. जर त्यांनी असं विचारलं असतं की 100 दिवसांच्या अगोदर कोणता वार होता, तर काय करणार, मग अगोदरचं विचारलेलं असेल तर 2 दिवस वजा करणार, म्हणजे 2 दिवस आपण पाठीमागे येणार. मग सोमवार मधून 2 दिवस माग आल्यानंतर रविवार सोडायचा आणि शनिवार, म्हणजे 100 दिवसांच्या अगोदरचा वार विचारलेला असेल तर तेवढे डेज वजा करणार आहे, आणि जर पुढचे विचारलेले असेल तर तेवढे डेज काय करणार आहे, आपण ऍड करणार. आता आपण शेवटची ट्रिक बघतोय बघा, सेम डे ट्रिक. सेम डे ट्रिक म्हणजे काय, काही आपल्याला दिवस लक्षात ठेवावे लागतात किंवा तारखा लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणजे बघा 1, 8, 15, 22 आणि 29. म्हणजे 1 तारखेला, त्या महिन्यात 1 तारखेला जो वार असणार आहे तोच वार 8 तारखेला येणार आहे, त्याच्यानंतर 15 तारखेला, 22 तारखेला आणि 29 तारखेला. हे जसं लक्षात ठेवलं तसंच 7चं एक लक्षात ठेवायचं, 7, 14, 21. 7ला जो असणार आहे तो 14ला येणार, 14चा वार 21ला येणार आणि 21चाच वार काय होणार आहे, परत 28ला रिपीट होणार आहे. जसं तारखांसाठी आपण लक्षात ठेवलं तसे काही दिवस असतात ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. म्हणजे बघा, शिक्षक दिन कधी असतो, तर 5 सप्टेंबरला असतो. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक पुण्यतिथी कधी येते, तर 1 ऑगस्टला असते. त्याच्यानंतर बालदिन आपण साजरा करतो, तर बालदिन हा 14 नोव्हेंबरला असतो. आणि स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला असतो. त्याच्यानंतर प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला असतो. मग बघा, त्यातले जे लोकमान्य टिळकांची जी पुण्यतिथी असते त्याला आपण लोधी म्हणू. त्याच्यानंतर शिक्षक दिनासाठी शिदी हा कोडवर्ड लक्षात ठेवला, स्वातंत्र्य दिनासाठी स्वादी लक्षात ठेवला, आणि बालदिनासाठी बादी असं लक्षात ठेवला. म्हणजे लोधी, शिदी, स्वादी, बादी हे चारही जे दिन असतात तर ते एकाच दिवशी येतात. म्हणजे जर त्या वर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी जर बुधवारी येत असेल तर ह्या बाकी तिन्हींना पण बुधवार असतो. तुम्हाला दिलेलं असेल की स्वातंत्र्य दिना दिवशी किंवा 15 ऑगस्ट, क्वेश्चन मध्ये कसं येऊ शकतंय बघा, स्वातंत्र्य दिना दिवशी मंगळवार होता किंवा 15 ऑगस्टला मंगळवार होता, तर 14 नोव्हेंबरला कोणता वार असेल. मग त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवणार आहे 14 नोव्हेंबर आहे म्हणजे काय असणार, त्या दिवशी बालदिन असणार आहे. म्हणजे अगदी विद्येनं 1 सेकंदात तुम्ही उत्तर सांगू शकता. तुम्हाला या 4 मधला कोणताही एक वार दिलेला असेल तर बाकीच्यांचा तुम्ही वार अगदी इझिली काढू शकता. तर चला, आपण आतापर्यंत 6 ट्रिक्स बघितल्या, तर ह्या ट्रिकचा वापर करून जे एक्झाम मध्ये येऊन गेलेले क्वेश्चन असतात तर त्या क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस करूया. आता पहिला प्रश्न बघा काय विचारलाय, 1 जानेवारी 2000ला कोणता वार होता. मग पहिली स्टेप काय असते आपली, इयर कोड काढून घेतो आपण. मग इयर कोड कसं काढतो, लास्टचे 2 डिजिट, म्हणजे इथं 0 येणार आहे, प्लस 0ला परत 4 डिवाइड करतो, म्हणजे आन्सर किती झालं, 0 झालं. आणि त्याला 7 डिवाइड करून जो काही रिमाइंडर घेतो तर तो इयर कोड येतो. मग 0ला कोणत्याही नंबरनं डिवाइड केलं तर आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे इयर कोड 2000 साठीचा इयर कोड किती झाला, 0 झाला. आता त्याच्यानंतर आपण मंथ कोड काढणार आहे. मग आता दिलेलं इयर कसं आहे बघा, दिलेलं इयर आहे ते लीप इयर आहे. मग लीप इयर साठी जानेवारीचा मंथ कोड किती येतो, 6 येतो. जर नॉर्मल इयर असतं तर मंथ कोड आपण 0 घेतला असता. त्याच्यानंतर तिसरी स्टेप काय असते, डेट. मग डेट किती दिली आपल्याला, 1 जानेवारीची काढायची, म्हणजे डेट किती आहे, 1 आहे. आणि आता शेवटची स्टेप काय असते, जे इयर कोड आहे, मंथ कोड आहे आणि डेट आहे त्यांचे ऍडिशन करून 7 डिवाइड करायचं, आणि जो काही रिमाइंडर राहिलेला आहे तर तो आपला कोड कशाचा असणार आहे,
तर अँसरचा कोड असणार आहे. मग आता बघा 0+6+1 केलं, अँसर आलं 7. 7ला 7 ज्यावेळेस आपण डिवाइड करतो त्यावेळेस रिमाइंडर किती राहणार आहे आपला 0 राहणार आहे. मग 0 रिमाइंडर राहिलाय म्हणजे 0 कोड कोणासाठी घेतो आपण तर संडेसाठी घेतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे संडे असणार आहे. 1 जानेवारी 2000 कोणता वार होता तर रविवार होता. पुढचा प्रश्न आहे बघा 15 ऑगस्ट 1947 कोणता वार होता. मग आता पहिल्यांदा आपल्याला पहिल्या स्टेपनुसार इयर कोड काढून घ्यायला लागेल. मग इयर कोड आपण कसा काढणार हा 47 अधिक 47ला 4ने डिवाइड केल्यानंतर काय उत्तर येतं तर ते येणार आहे बघा. मग 47ला 4ने डिवाइड केलं तर 4 एके 4 आणि 4 एके 4 म्हणजे उत्तर किती आलं 11 आलं. रिमाइंडर इग्नोर करायचं. मग 47 अधिक 11 आणि त्याला 7ने डिवाइड करतो. मग 58 भागिले 7 केलं आणि इथं काय करणार आहे जो रिमाइंडर राहणार आहे तो घेणार आहे. मग 7 8 56 रिमाइंडर राहिला 2 म्हणजे 1947चा इयर कोड किती आला 2 आला. त्याच्यानंतर आपण काय करणार मंथ कोड फाइंड करून घ्यायचा. मग आता हा मंथ कोड फाइंड करताना 1947 हे नॉर्मल इयर आहे त्यामुळे मंथ कोड आहे असं घेणार. मंथ कोड आला 2. त्याच्यानंतर तिसरी स्टेप असते आपली डेट. मग डेट किती दिली आहे बघा 15 दिली आहे मग ती 15 घेतली. आता ह्या तिन्हींची ऍडिशन करायची. शेवटची आणि लास्ट स्टेप असणार आहे आपली की ह्या तिन्हींची ऍडिशन करायची आणि त्याला 7ने डिवाइड करायचं. मग 2 अधिक 2 अधिक 15 उत्तर किती येणार आहे बघा 19 आणि 19ला 7ने डिवाइड करायचं. मग 7 दुने 14 14 आणि 5 19 म्हणजे रिमाइंडर किती राहिला आपला 5 राहिला. आणि 5 हा कोड कोणाचा असतो तर 5 हा कोड फ्रायडेचा असतो. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 कोणता वार होता तर शुक्रवार होता. पुढचा प्रश्न आहे बघा 1996चे कॅलेंडर कोणत्या वर्षी रिपीट होईल. मग ज्यावेळेस असे प्रश्न येतील की कॅलेंडर कधी रिपीट होतं तर त्यासाठी आपण मग अशी ट्रिक बघितली होती. काय ट्रिक बघितलेली की नॉर्मल जर इयर असेल तर नॉर्मल इयर हे 6 वर्षांनंतर रिपीट होतं आणि जे लीप इयर असेल तर ते लीप इयर 28 वर्षांनंतर रिपीट होतं. मग आता बघा प्रश्नामध्ये तुम्हाला 1996चं विचारलंय. मग 1996 लीप इयर आहे का नाही ते पहिल्यांदा चेक करायला लागेल. मग 96ला 4ने डिवाइड केलं तर 4 दुने 8 आणि 4 चौक 16 म्हणजे रिमाइंडर किती राहिला 0 राहिला. म्हणजे 1996 हे कसलं इयर झालं तर लीप इयर झालं. मग लीप इयर असेल तर 28 वर्षांनंतर रिपीट होणार आहे. मग 1996 अधिक 28 करणार म्हणजे 28 वर्षांनंतर पुन्हा तेच कॅलेंडर येणार आहे. 6 6 12 13 14 10 आणि 2 12 आणि इथे एक आलं म्हणजे किती झालं 2024 झालं. म्हणजे 1996चं कॅलेंडर आहे असं रिपीट कधी झालेलं तर 2024ला रिपीट झालं. पुढचा प्रश्न आहे बघा 1 वर्ष शिक्षक दिन गुरुवारी येत होता तर त्या वर्षी 14 नोव्हेंबरला कोणता वार असेल. मग आता 14 नोव्हेंबर म्हणजेच काय झालंय बघा बालदिन आला इथं. आणि मी मगाशी सांगितलेल्या ट्रिकनुसार ज्या दिवशी शिक्षक दिन गुरुवारी येत असेल तर बालदिन पण काय असणार आहे त्याच दिवशी असणार आहे. शिक्षक दिन बालदिन स्वातंत्र्य दिन आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी हे चारही एकाच दिवशी येतात. मग इथं शिक्षक दिन जर गुरुवारी येत असेल तर बालदिन पण गुरुवारी येणार आहे. म्हणजेच 14 नोव्हेंबरला कोणता वार असणार आहे तो गुरुवार असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 15 ऑगस्ट 2023 मंगळवार असेल तर 26 जानेवारी 2024 कोणता वार असेल. मग ज्यावेळेस असा प्रश्न तुम्हाला विचारले 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमध्ये तर त्यावेळेस ट्रिक काय लक्षात ठेवायची. ज्यावेळेस नॉर्मल इयर असणार आहे तुमचं त्यावेळेस नॉर्मल इयर असेल तर 3 दिवस आपण पुढे जायचं आणि ज्यावेळेस लीप इयर असेल त्यावेळेस लीप इयरच्या साठी 4 दिवस आपण पुढे जाणार आहे. पण दिलेले कोणते दिले तुम्हाला इयर कोणतं दिलं तर ते बघायला लागेल. कारण इथं देताना 15 ऑगस्ट 2023 दिले आणि 15 ऑगस्ट नंतर 26 जानेवारी येणार आहे त्यामुळे 2024 साठी असं असेल तर त्यावेळेस ट्रिक वापरणार. नॉर्मल इयर असेल तर 3 दिवस पुढे जाणार आहे आणि लीप इयर असेल तर 4 दिवस पुढे जाणार. मग हे इयर कोणाचं बघायचं तर 15 ऑगस्टचं बघायचं. मग 15 ऑगस्ट कधी दिलं 2023चं विचारलेलं आहे. मग 23 हे कसलं झालं नॉर्मल इयर झालं. मग मंगळवारच्या पुढे आपण 3 दिवस जाणार. मग मंगळवार नंतर बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे 26 जानेवारी 2024 कोणता वार येणार आहे शुक्रवार येणार आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे शुक्रवार असणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर हा टॉपिक अभ्यासला. कॅलेंडर टॉपिकवर येणारे प्रश्न आपण पाहिले. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये मला ट्रिक कशा वाटल्या तर ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक सोबत. तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.